फ्रेंड्स, आज आपण केल्या मस्त अशा ओल्या नारळाच्या करंज्या. दिवाळीत ना बऱ्यापैकी देवाची आपली नारळं जमा होतात, म्हणून त्यापासून काय करायचं तर काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा. त्यामुळे मी केल्या ओल्या नारळाच्या करंज्या. अगदी खुटखुटीत होतात, महिनाभर टिकतात, चवीलाही मस्त लागतात. तर नारळ फोडून घेतली, त्यानंतर जाड किसणीने त्याचा किस करून घेतला. 4 वाट्या किस होत्या, त्याच्या निम्मी म्हणजे 2 वाट्या साखर घातलेली आहे, जाड साखर घातलेली आहे आणि त्याला परतत ठेवायचं आहे. 1 चमचाभर तूप घालायचं आहे फक्त आणि त्यानंतर हे मस्त मिश्रण परतत ठेवायचं. त्याला छान पाणी सुटतं पहिले आणि त्यानंतर त्याचा गोळा व्हायला लागतो. परंतु आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे कोरडं करायचं, म्हणजे त्याचा एक गोळा झाला की आपल्याला एक लक्षात येतं की त्याचा एक छान गोळा तयार झाला आहे. या स्टेजला ना गॅस बंद करायचा आणि मिश्रण सतत हलवत ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा कोरडा असा खुटखुटीत असा खिस तयार होईल. आणि तुमचं नाही झाला समजा या स्टेजला तर पुन्हा एकदा गॅस ऑन करून थोडा वेळ परतून घ्या. बघा आता हे बघा असा गोळा तयार झाला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि त्याला हलवते आहे, म्हणजे त्याला सतत हलवते तर अगदी मोकळा मोकळा आपला कोरडा खटखटीत असं किस तयार होतो. परंतु हा जो किस झाला आहे याची आपण करंजी नाही भरू शकत, कारण आपला जो किस आहे तो बऱ्यापैकी जाड आहे. त्याच्या करंज्या केल्या तर फुटू शकतात, शिवाय त्या एकसारखाही नाही लागणार. म्हणून काय करायचं, याला थंड होऊ द्यायचं. त्यामध्ये 2-3 वेलच्या घालायच्या आहे आणि याला हा किस ना मिक्सरला मस्तपैकी बारून घ्या, म्हणजे त्याच्या मिक्सरला 1-2 वेळा फिरून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा आपला किस फिरला जातो आणि एकसारखं मस्तपैकी मिश्रण होतो. याला जो रंग आला आहे ना तो साखर कॅरमलाइज झाल्यामुळे आले, त्यामुळे चवही छान येते आणि रंगही छान येते. बघा आपलं सारण कसं मस्त झालं, एक सन्न मस्त असं सारण तयार झालं आहे. अर्धा मैदा अर्धा रवा कडकडीत मोहन घालून भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या पात्या लाटून घेतल्या आहे, करंज्या भरून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर या करंज्या तळून घ्यायच्या आहे की आपल्या ओल्या नारळाच्या मस्त अशा करंज्या तयार होतात. या करंज्या चवीला छान लागतात, अगदी महिनाभर टिकतात सुद्धा. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ओल्या नारळाच्या करंज्या.